ठिबा राजाकालीन बुद्ध विहार बचाव समितीच्या माध्यमातून या ठिकाणी तातडीचे पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। या पत्रकार परिषद घेण्यामागचा जो मूळ हेतू आहे तो मी हेतू सर्वप्रथम या ठिकाणी कथन करणार आहे। या ठिबाकालीन बुद्ध विहाराच्या जागेसंदर्भातला जो संघर्ष आहे हा संघर्ष बऱ्याच दिवसापासून चालू आहे। गेल्या महिन्याच्या 27 तारखेला या बचाव समितीच्या माध्यमातून ठिबाकालीन बुद्ध विहार बचाव करण्याकरता या तालुक्यातील बौद्ध समाजाने रस्त्यावर येऊन भव्य असा मोर्चा या ठिकाणी काढला आणि या मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाला जाणीव करून दिली की ठिबाकालीन बुद्ध विहाराचा विकासासाठी दिलेली जी जागा आहे, शासनाने मंजूर केलेली आणि आरक्षित केलेली जी जागा आहे ती जागा त्या विहारासाठीच आरक्षित करण्यात यावी। तिच्यावरचे उठवलेलं जे आरक्षण आहे ते पूर्ववत करावं अशा पद्धतीची मागणी त्या मोर्चाच्या माध्यमातून समस्त बौद्ध समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चाच्या माध्यमातून निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे। आणि या मोर्चाला बहुसंख्य लोकांनी हे शासनाला जाणीव करून दिली की बुद्ध विहारासाठी हा समाज रस्त्यावरती उतरून वेगवेगळ्या पद्धतीने संघर्ष करण्याच्या तयारीत आहे याची जाणीव देखील या मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाला करून दिलेली आहे। यानंतर या 2-3 दिवसामध्ये ठिबाकालीन बुद्ध विहार संबोधन सभा असा एक कार्यक्रम या रत्नागिरीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह मारुती मंदिर या ठिकाणी या चॅरिटेबल ट्रस्ट बुद्ध विहार स्थळ विकास चॅरिटेबल ट्रस्ट भीम युवा पॅन्थर यांच्या वतीने एक सभेचं आयोजन केलेलं आहे। आणि या सभेच्या माहितीपत्र त्यांनी जे काय प्रकाशित केले आणि लोकांमध्ये जे काय प्रचार चाललेला आहे तो प्रचारामध्ये प्रत्यक्षात बौद्ध समाजामध्ये जाऊन वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना गैरसमज पसरवण्याचं काम या चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी करत आहेत। आणि म्हणून प्रामुख्याने या ठिकाणी पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी घेऊन हे लोकांच्या निदर्शनात आणून देत आहोत की हे चॅरिटेबल ट्रस्टचे जे काही पदाधिकारी आहेत हे प्रत्यक्षात बौद्ध समाजाची सुरुवातीपासूनच दिशाभूल करत आहेत। सुरुवातीला चॅरिटेबल ट्रस्टची जी काही निर्मिती झाली त्याचा मूळ हेतू होता की ठिबाकालीन विहाराच्या विकासाकरता जागा प्राप्त करून घेणं हा उद्देश या ट्रस्टचा होता। मात्र या ट्रस्टने तो उद्देश बाजूला ठेवला आणि शासनाने आरक्षित केलेली जागा ही ताबा घेण्याऐवजी त्या जागेमध्ये कम्युनिटी सेंटर म्हणजे समाज भवन बांधून देण्यात यावं अशा पद्धतीची मागणी केली। इथेच या ट्रस्टने समाजाची फार मोठी फसवणूक केलेली आहे आणि फसवणुकीवरती पडदा घालण्याकरता हे समाजाला कुठेतरी संभ्रमित करण्याकरता अशा पद्धतीच्या सभाचं नियोजन 23 तारखेला त्याने या सावरकर नाट्यगृहामध्ये केलेले आहे। आणि या सभेला प्रामुख्याने पालकमंत्री उदय सामंत साहेब हे येऊन त्या ठिकाणी संबोधन करणार आहेत, माहिती देणार आहेत। प्रामुख्याने लोकांच्या निदर्शनात मी ही एक गोष्ट आणून देतोय की ही जी जागेवरती जे काय भूमिपूजन केलं गेलं त्या भूमिपूजनाचं जर का तुम्ही पत्रक प्रत्यक्षात जर पाहिलं तर ते पत्रक जे आहे ते पत्रक
नूतन बुद्ध विहाराच्या भूमिपूजन समारंभ अशा नावाचं पत्र आहे. प्रत्यक्षात त्या ठिकाणी जे काय भूमिपूजन केलं गेलंय ते भूमिपूजन हे कम्युनिटी सेंटरचं भूमिपूजन झालेलं आहे आणि त्या ठिकाणी भूमिपूजन जे केलेल्या ठिकाणीच कम्युनिटी सेंटर ज्याला आपण समाज भवन म्हणतो हे समाज भवनच होणार हे मंत्री महोदयांच्या वक्तव्यातून सुद्धा सिद्ध झालेलं आहे आणि प्रत्यक्षात अनेक सभेच्या माध्यमातून लोकांना त्याने प्रत्यक्षात सांगून सुद्धा दिलेलं आहे. एक गोष्ट लोकांनी लक्षात घ्यायला हवे की जर भूमिपूजन जर विहाराचं होतंय तर तिथे बांधकाम कम्युनिटी सेंटरचं का, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. इथे लोकांची ही एक दिशाभूल केली जाते. विहार हे धार्मिक स्थळ आहे तर समाज भवन हे धार्मिक स्थळ होऊ शकत नाही. विहारासाठी जी दिलेली जागा आहे ती एक धार्मिक स्थळासाठी दिलेली जागा आहे आणि त्या धार्मिक स्थळासाठी दिलेल्या जागेवर सामूहिक समाज भवन बांधता येत नाही आणि म्हणून शासनाने त्या जागेवरचं ठेवलेलं आरक्षण विहाराचं उठवलं आणि शासनाने त्या ठिकाणी कम्युनिटी सेंटर बांधण्याचा घाट घातलेला आहे, मंजूर झालेला आहे. त्याच्यासाठी निधी देखील शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे. मात्र विहारासाठी दिलेली जागा ही कम्युनिटी सेंटरसाठी वापरण्यात येते हीच मुळात लोकांच्या मागणीच्या विरोधात असलेली त्यांची प्रतिक्रिया आहे आणि हे चुकीचं आहे आणि हे समाजाला मान्य नाही आहे. आणि म्हणून शासनाने देखील वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही निवेदनं देऊन शासनाला समज देऊन सभा बैठकाच्या माध्यमातून शासकीय अधिकाऱ्यांना जाणीव करून दिलेली आहे की या ठिकाणी कोणत्या पद्धतीचे सामूहिक समाज भवन न होता सुरुवातीला जे विहाराचं जे काय भूमिपूजन झालं ते तर विहारच झालं पाहिजे, कम्युनिटी सेंटर होता कामा नये अशा पद्धतीचा आग्रह हा संपूर्ण या जिल्ह्यातील बौद्ध समाजाचा आहे. आणि असं असून सुद्धा शासन अधिक मंत्री महोदय देखील या लोकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून कम्युनिटी सेंटर बांधण्यासाठीच आग्रही आहेत आणि म्हणून समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा संतापाची लाट उसळण्याची शक्यता आहे. याबरोबर हे जे कम्युनिटी सेंटर बांधलं जातंय त्या कम्युनिटी सेंटरचंच आम्ही विहारच करत आहोत किंवा त्या कम्युनिटी सेंटरला आम्ही विहाराचा नाव देणार आहोत. पण लोकांनी देखील ही गोष्ट समजून घेण्याची आवश्यकता आहे की कुठल्या इमारतीला नाव देऊन कुठली इमारत विहार किंवा मंदिर होऊ शकत नाही. या जागेवरती जी काय बांधकाम होणार आहे, जी काय इमारत होणार आहे ती कम्युनिटी सेंटर म्हणून होणार आहे. त्या निधी जो उपलब्ध केलेला आहे तो सुद्धा कम्युनिटी सेंटर म्हणून उपलब्ध केलेला आहे आणि ही जी काही जागा विहारासाठी आरक्षित केलेली होती ते आरक्षण बाजूला करून ते ओपन करून ते कम्युनिटी सेंटरला जागा वापरली जाते. याच्याच माध्यमातून आपल्या सर्वांच्या लक्षात येईल की या ठिकाणी विहार न होता तिथे समाज भवनच बांधलं जात आहे आणि ही बौद्ध समाजाची फार मोठी फसवणूक आहे. ही गोष्ट बौद्ध समाजाच्या लक्षात सुद्धा आलेली आहे आणि या साऱ्या गोष्टीवरती कुठेतरी लोकांची दिशाभूल करण्याच्या दृष्टीने उद्या 23 तारखेला एक संबोधन सभा त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि त्या ठिकाणी स्वतः मंत्री महोदय येऊन लोकांना संबोधित करणार आहेत की आम्ही कम्युनिटी सेंटर जे बांधतोय तेच विहार आहे. पण मंत्री महोदयांनी सुद्धा हा विचार करायला हवाय कारण ती जी इमारत बांधली जाणार आहे ती इमारत बांधकाम करताना तिची सर्व कागदपत्र ही सामूहिक समाज भवन म्हणूनच त्या ठिकाणी केली गेलेली आहेत. तिथे कुठल्याही कागदावरती विहार असा उल्लेख नाही आणि म्हणून हे जे काही बांधकाम केलं जात आहे ते सामूहिक समाज भवन म्हणूनच होत आहे, तिथे विहार म्हणून होत नाही आहे. नुसतं तुम्ही वरती नाव देऊन ती इमारत विहार होणार नाही. ही गोष्ट बौद्ध समाजाच्या लक्षात आलेली आहे आणि म्हणून बौद्ध समाजाला मी सुद्धा हेच सांगतोय की उद्या संबोधन सभा या सावरकर नाट्य सभागृहामध्ये घेतली जाणार आहे
तिथे पालकमंत्री स्वतः येऊन संबोधन करणार आहेत हेच की आम्ही जे बांधतोय ते विहारच बांधतोय, हे फक्त पैशासाठी आम्ही कम्युनिटी सेंटरचा या शब्दाचा आम्ही वापर करत आहोत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, मंत्री महोदयांनी देखील हे सांगायला हवं लोकांना खऱ्या अर्थानं की आम्ही जे काय विहार बांधतोय ते विहाराच्या आरक्षित केलेल्या जागेवर नाही आहे, तर ती आरक्षण उठवून आम्ही त्या जागेवरती कम्युनिटी सेंटर बांधतोय. म्हणजेच या विहारासाठी शासनाने देऊ केलेली जागा ही समाजापासून हिरावून घेण्याचं काम हे प्रशासन करतंय. आणि म्हणून तसं न होता आमच्या लोकांची ही मागणी आहे की ती जागा आम्हाला बौद्ध विहारासाठी आमच्या ताब्यात मिळावी, ही सर्वांची बौद्ध जनतेची मागणी आहे. आणि म्हणून या बौद्ध जनतेच्या मागणीकडे गांभीर्याने मंत्री महोदयांनी देखील पाहणं फार आवश्यक आहे. मंत्री महोदयांकडे आमची अपेक्षा आहे, कारण ही जागा मिळवण्यासाठी सुरुवातीला काही अंशी मंत्री महोदयांनी प्रयत्न केलेल्याचे सुद्धा दाखले आहेत. पण तीच जागा पुन्हा शासनाकडे वर्ग करण्यासाठी प्रामुख्याने मंत्री महोदयाच्याच आशयाने किंवा आदेशाने झालेला असावं अशी आमची एक शंका आहे. कारण मंत्री महोदयांनी जर का बिहारासाठी जागा देण्यासाठी जर का प्रयत्न केले असतील तर ती जागा स्वतःहून कलेक्टर स्वतःच्या अधिकारामध्ये कम्युनिटी सेंटरसाठी देणार नाहीत असं आमचं मत आहे. आणि म्हणून हा जो काय बदल झाला आहे कम्युनिटी सेंटरचा किंवा त्या विहारात आरक्षित केलेल्या जागेचा जो काय बदल झाला आहे हा मंत्री महोदयांच्याच सांगण्यावरून झालेला आहे. आणि म्हणून जर का मंत्री महोदय म्हणत असतील की आम्ही पैशासाठी कम्युनिटी सेंटर या शब्दाचा वापर करतोय, तर बौद्ध समाजाची ही पहिल्यापासून मागणी आहे की आम्हाला तुमचा विहारासाठी पैसा नको, पैशाची आम्ही अपेक्षा करत नाही आहोत. आमची सुरुवातीपासून ट्रस्टने सुद्धा जी मागणी करण्याचा जो काय प्रस्ताव आहे तो केवळ आणि केवळ त्या विहाराच्या विस्तारासाठी जागेची मागणी करायची आहे. आणि ती जागा आम्हाला अभिप्रेत आहे, आम्हाला पैसा अभिप्रेत नाही. पैशासाठी आम्ही आमच्या अधिकारातून प्राप्त झालेली किंवा एवढा संघर्ष करून मिळवलेली जी जागा आहे ती आम्ही सोडायला तयार नाही. आम्ही आमच्या अखेरच्या श्वासापर्यंत ही जागा मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि तो कायमस्वरूपी आमचा लढा तसाच्या तसा राहील. आणि म्हणून मी या बौद्ध जनतेच्या मध्ये काही लोक जे काय फिरतात आहे आणि या संबोधन सभेच्या माध्यमातून जे काय प्रचार केला जातोय त्या प्रचाराच्या माध्यमातून लोकांना जे काही सांगितलं जात आहे की हे विहारच होत आहे, फक्त पैशासाठी कम्युनिटी सेंटर आम्ही नावाचा वापर करतोय, पण हे खोटं आहे. आणि हे जाणीवपूर्वक काही गोष्टी बाजूला ठेवून लपवून हे लोक करत आहेत. हे कम्युनिटी सेंटरच आहे आणि कम्युनिटी सेंटर हे कधीही विहार होणार नाही. कागदोपत्री रेकॉर्डला हे समाज भवन म्हणूनच राहणार आहे. आणि म्हणून बौद्ध जनतेचा त्यांच्या कम्युनिटी सेंटरला विरोध आहे. अशा पद्धतीचा विरोध लक्षात घेऊन आपण सर्वांनी या संबोधन सभेला सुद्धा जाण्याची आवश्यकता नाही. कुणीही जाऊ नये. तिथे गेल्यानंतर ते वेगवेगळ्या पद्धतीने हे चुकीच्या काही गोष्टी आपल्या समोर सांगून लोकांची दिशाभूल करण्याची शक्यता आहे. आणि म्हणून जनतेने देखील या बाबतीत सावध राहावं. जे प्रचारासाठी गावागावामध्ये फिरतात त्यांना देखील असे प्रश्न निर्माण करा आणि त्यांना निरुत्तर करा आणि त्यांना जाणीव करून द्या समाज भवन म्हणजे विहार होत नाही. आणि म्हणून तुम्ही विहारासाठी जागा तिथे विहाराची निर्मिती करा, तर आम्ही तुमच्याबरोबर नक्कीच कधीही तुमच्याबरोबर यायला तयार आहोत. तिथे विहार झालं पाहिजे आणि ते कागदोपत्री विहार असायला हवं. एवढीच आमची मागणी या ठिकाणी आम्ही करत आहोत. याची दखल प्रशासनाने घ्यावी. उपस्थित सर्व पत्रकार भगिनींनो, शिवाराजा बुद्धनारायण संघर्ष समितीच्या वतीने
आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. प्रथमतः मी आपल्या सगळ्या पत्रकार बंधूंचं स्वागत करतो आणि तिवार राजा बुद्धविहार संघर्ष समितीच्या 27/10/2025 रोजी झालेल्या मोर्चाबाबत जे काही दिनांक 23/11/2023 काही जाहीर सभेचे प्रबोधन करण्याचं सभेचं आयोजन केलेलं आहे. यामध्ये एक जे पत्र काढलेलं आहे ते तिवार राजा बुद्धकालीन चॅरिटेबल ट्रस्टने जे पत्रक काढलेलं आहे त्या पत्रकामध्ये अक्षरशः खोट्या बातम्या दिलेल्या आहेत. या पत्रकामध्ये नंबर 6 आहे. तो 6 नंबर मध्ये त्याने काय म्हटलं आहे की बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष LV पवार यांच्याशी आम्ही संपर्क केला, प्रत्यक्ष भेट केली असं चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि बहुजन पंचायत समितीचे अध्यक्ष प्रकाश पवार म्हणतात. पण ही वस्तुस्थिती खरी नाही. मी बौद्ध धर्मीय आहे, मी बुद्धाला मानणार आहे आणि बुद्धाचा अनुयायी आहे. मी खोटं बोलत नाही, मी खोटं बोलणार नाही. प्रकाश पवारांनी 2 फोन केले होते मला 2 वेळा की मी तुमच्याजवळ येतो, आपण दोघं बसून हे जे काय चाललंय सगळं त्याच्यामध्ये काही समन्वय करून आपण सकारात्मक निर्णय घेऊया. मी त्याला प्रॉमिस केलं होतं तुम्ही या, आपण चर्चा करू आणि शेवटी आपण जात बांधव आहोत. आज ना उद्या या संघर्षा एका वैचारिक लेवलवर आपण लढतोय, परंतु आज ना उद्या आपण समाज बांधव म्हणून एकत्र येणार आहे. त्या दृष्टीने बसू, आपण चर्चा करू. पण प्रकाश पवार मुद्दामून आले नाही आणि आज ह्याच्या पत्रकामध्ये जे लोकांमध्ये दिशाभूल करतायत LV पवार या सभेला. अरे ऑलरेडी 2028 साली बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाने प्रस्ताव दाखल केला आहे आणि तसे प्रयत्न दिवंगत BV पवार यांनी स्वतः प्रयत्न केलेले आहे. आता पालकमंत्री उदय सामंत यांनी त्यांना आश्वासन दिलं होतं 2013ला 14 एप्रिल 2013ला आंबेडकर जयंतीच्या व्यासपीठावर माननीय उदय सामंत पालकमंत्री यांनी BV पवार बोलले होते की जर शासन आम्हाला जागा देणार नसेल तर मला रस्त्यावर उतरावं लागेल. त्यावेळेला पालकमंत्र्यांनी सांगितलं BV पवार तुम्हाला मी रस्त्यावर उतरू देणार नाही, मी तुम्हाला जागा मिळवून देईन. त्यांनी प्रयत्नही केले, आम्ही नाकारत नाहीये. त्यांनी प्रयत्न केले आणि जागाही गणेश नाईकांना हे करून गणेश नाईकाने 2013 मध्ये 5 सप्टेंबर 2013 मध्ये एक परिपत्रक काढलंय की बुद्ध विहारासाठी ज्या संस्थांना मागणी करायची असेल त्या संस्थेने प्रस्ताव दाखल करा. त्याप्रमाणे आम्ही प्रस्ताव दाखल केला आणि गणेश नाईकांनी 20/1/2014 रोजी मंत्रालय स्तरावर एक बैठक घेऊन सगळ्या खात्यांची सचिवांची बैठक घेऊन त्याच्यामध्ये 38 गुंठे जागेची मागणी असताना 15 गुंठे जागा मंजूर केली. ती बुद्ध विहारासाठी मंजूर केली, बुद्ध विहारासाठी मंजूर होते आणि तसे निर्देश त्यांनी दिले होते. आणि या सगळ्या 2014ला झाल्या. त्याची 2016ला BV पवार दिवंगत झाले आणि ह्या प्रक्रिया शासनाच्या ज्या दारूबंदी खात्याच्या ताब्यामध्ये जागा असल्यामुळे दारूबंदी खात्याच्या स्तरावर त्यांच्या आयुक्तापर्यंत सचिवापर्यंत या गोष्टीची मंजुरी घेऊन तो प्रस्ताव जागा कलेक्टर हस्तांतरित करायला पाहिजे. त्यांच्याकडे विलंब झाला. 2019ला कलेक्टरनी सुद्धा तसं पत्र दिलेलं आहे की सदर जागा ताबडतोब आमच्याकडे तीर्थांचं आमच्याकडे माहिती द्या. परंतु त्याने ती दिलेली नाही. 2021 नंतर कोरोनाची सुरुवात झाली. कोरोनामध्ये 2 वर्ष हो गेली. 2 वर्षानंतर 2023ला मी या दारूबंदी खाता आणि जिल्हाधिकारी यांना पत्र दिलं 23/8/2023ला की मंजूर झालेली जागा आमच्या ताब्यात द्या म्हणून. त्याचं शासनानं कोणीही उत्तर दिलं नाही. उत्तर दिलेलं आहे आम्ही आमचे प्रयत्न. आणि त्यानंतर इथं असं राजकारण केलं गेलं की 2024ला
महाराष्ट्र विधानसभेचं इलेक्शन होतं आणि मग आता हाच याचा वापर कसा करता येईल त्या दृष्टिकोनातून असा एक प्लॅन तयार झाला आणि या लोकांना ज्या आता ट्रस्ट चॅरिटेबल ट्रस्ट निर्माण केला या लोकांना यांनी पालकमंत्री यांनी महाशयांनी सांगितलं की तुम्ही एक समाजाचा ट्रस्ट करा आणि मी त्या ट्रस्टला जागा देतो त्याप्रमाणे ह्याने एक ट्रस्ट केला सगळ्या संघटना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला माझ्याजवळ सुद्धा काही लोक त्यांच्या आले होते आणि मी त्यांना सांगितलेलं आहे की ट्रस्टची काही आम्हाला आवश्यकता नाही ऑल इंडिया लेवलवर जी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली या समाजाची मातृसंस्था आहे आणि त्या संस्थेचा प्रस्ताव आहे आणि त्या प्रस्तावावर जागा मंजूर झालेल्या आहे तर तुम्ही आम्ही सगळे एकत्रित येऊया आणि ही जागा आपल्या ताब्यात घेऊया त्याच्यात ते पटलं नाही आता नसेल पटलं ना मग मी माझा ऑलरेडी प्रस्ताव आहे मी तुमच्यामध्ये चॅरिटेबल ट्रस्टमध्ये कशाला जाऊ काय आवश्यकता आहे मला गरज नाही मला त्याच्यानंतर त्यांचं ते हे राजकारण सुरू झालं आणि या इथं मग त्यांनी असं केलं की तुम्हाला जागा देतो तुम्ही ट्रस्ट बना त्या पिरियडमध्ये त्यांनी ट्रस्ट केला जागेसंदर्भात त्याला जागाचं आश्वासन दिलं गेलं पण त्यांच्याकडून भूमिपूजन करून घेतलं गेलं भूमिपूजन झाल्याच्या नंतर आज त्याला त्या ट्रस्टला पण सांगतायत की तुम्हालाही जागा नाही कुणालाही जागा देणार नाही मग जर तुम्ही ट्रस्ट केला होता जर तुम्हाला आश्वासन होतं की आम्हाला ही जागा देणार आहे मग ती का दिली गेली नाही ती जागा का दिली गेली नाही ती द्यायला पाहिजे होती उद्घाटन झालं मग सगळं ह्यांच्याकडूनच पत्र घेतलं आणि तुम्ही बुद्धविहारासाठी शासन निधी देत नाही बुद्धविहाराला हे आम्हालाही माहिती आहे शासन निधी देत मग कम्युनिटी सेंटर म्हणून मागणी करा नगर परिषदेकडे आणि मग कम्युनिटी सेंटरची मागणी केल्यानंतर शासन त्याच्यावर निधी मंजूर करेल पण कम्युनिटी सेंटर म्हणून ज्या वेळेला निधी घ्यायचा झाला तर शासनाच्या रेकॉर्डला कम्युनिटी सेंटर म्हणून नोंद राहणार आहे तिथं बुद्धविहार नोंद नसणार तुम्ही फक्त ते कम्युनिटी सेंटर ऐवजी बुद्धविहार हा बोर्ड लावाल पण मूळ जे रेकॉर्ड आहे त्याचा जो 7-12 म्हणतात ना जमिनीचा एखादा 7-12 तो तुम्ही खोडू शकत नाही आणि भविष्यात या समाजाच्या मध्ये जसं गुण्यागोविंदानं समाज नांदतोय रत्नागिरीमध्ये याच्यामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम तुम्ही करताय हे कशासाठी हे थांबवा आणि दुसरा मुद्दा असा आहे की पालकमंत्र्यांनी 27 ऑक्टोबर 2023च्या बैठकीमध्ये मी आमचे कार्यकर्ते गेले होते त्यावेळेला सांगितलं हे बुद्धविहारच होणार आहे हे कम्युनिटी सेंटरचा निधी पण बुद्धविहारच होणार आहे आणि या बुद्धविहारचा संचालक मंडळ असेल ते कोण याचा अध्यक्ष कलेक्टर असेल याच्यामध्ये तुमच्या समाजाचे 5 लोक असतील याच्यामध्ये इतर समाजाचे 5 लोक नाही जर बुद्धाचं बुद्धविहार बांधत असाल तर मग इतर समाजाचा आणि कलेक्टर अध्यक्ष कशाला हवाय ते बौद्धांच्या ताब्यात द्या जसं इतर मुस्लिम धर्मीयांची मशीद आहे ख्रिश्चनांचा चर्च आहे हिंदूंची देवळं ही प्रत्येकाच्या त्यांच्या ताब्यात आहे मग बुद्धविहार आहे हे 1885 सालामध्ये या रत्नागिरीमध्ये ठिवा राजाला ब्रिटिशांनी नजरकैदेत ठेवला तिथपासून या ठिकाणी ही बुद्धाची भूमी आहे आणि ते बुद्धविहार आहे ते बुद्धविहार बांधा ते आमच्या ताब्यात द्या ही आमची मागणी आहे परंतु शासन तसं करायला तयार नाहीये आणि म्हणून आम्ही ह्या संघर्ष समितीतून त्या मागणीचा पाठपुरावा करत आहोत परवा 27 तारखेला मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना ही पत्र दिलेलं आहे की याच्या ताबडतोब तुम्ही निकाल पण त्यांच्या जिल्हाधिकाऱ्याने का अद्याप काय त्याच्यावर कारवाई केलेली नाही ती कारवाई करण्यासाठी आम्ही तसे प्रयत्न करणार आहोत 23 तारखेच्या संदर्भामध्ये आपण पत्रकार आहात त्या ठिकाणी जे काय वक्त्यांनी भाषणे केली ती
काही लोक आता राजकीय व्यासपीठावर किंवा कुठचंही व्यासपीठ असलं तर 23 ला होणारी सभा 23 ला होणारी सभा ही समाजाची दिशाभूल करणारी सभा आहे आणि त्या सभेचा असं उद्देश एवढा आहे की आज सध्या नगर परिषद इलेक्शन आहे, उद्या जिल्हा परिषदेचं इलेक्शन आहे आणि याच्यामध्ये ह्या समाजाला आपण एकत्रित कसं करायची बांधणी करायचं ह्या हेतू ठेवून ती सभा आयोजित केलेली आहे आणि त्याला आमचे लोक बळी पडलेले आहेत. परंतु समाजातले जे सुज्ञ लोक आहेत ते याला बळी पडणार नाही, कारण प्रत्येक समाजातला प्रत्येक बौद्ध बांधव हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे आणि तो स्वाभिमानी आहे, तो लाचारी नाही. तो स्वाभिमानी आहे, तो लाचारी नाही, तो कदापिच हे मान्य करणार नाही. म्हणून परवा 27 तारखेला झालेल्या मोर्चामध्ये त्याचं चित्र पाहिलेलं आहे. पण आम्हाला तुम्ही काही करा, जाहीर सभा घ्या, काही करा, आमची मागणी हीच राहणार आहे की 15 गुंठे म्हणजे 17.5 गुंठे जागा जी मंजूर झालेली आहे ते आमच्या ताब्यात द्या. तुमचा निधी 8.5 कोटीचा निधी जो कम्युनिटी सेंटरसाठी मंजूर केलेला आहे त्या निधीची आम्हाला गरज नाही. तुम्ही 25 लाखाचं 25 कोटीचं हे करणार असाल तर आमची अशी दुसरी मागणी आहे की तुम्ही 8.5 कोटी कशासाठी करताय त्या बुद्धविहार. अरे जागतिक लेवलचं जर बुद्धविहार बांधायचं असेल तर 50 कोटी मंजूर करा, 50 कोटीचं मंजूर करा आणि ते बुद्धविहार म्हणून करा. आणि बुद्धविहार जर होत असेल आणि 50 कोटी निधी मंजूर करत असेल तर आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर येऊ, आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर येऊ. परंतु केवळ आमिष दाखवून 8.5 कोटीचा आमिष दाखवून ते कम्युनिटी सेंटर म्हणून दाखवायचं, हे कागदोपत्री जे कम्युनिटी सेंटर आणि बुद्धविहार ह्याचा फार जमीन आसमानाचा फरक आहे आणि ते आम्हाला नको होईल. आणि याच्या नाही आम्हाला आमंत्रण नाही, आम्हाला नाही आमंत्रण, कारण आम्हाला ते आमंत्रण देणार नाही. पण प्रत्येक गावागावातून जाऊन लोकांना सांगतं पत्रक वाटतंय. आता प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, स्वातंत्र्यामध्ये कोणी काही करू शकतो, जाऊ शकतो, सगळे विरोधक असेल चांगला असेल त्याच्याजवळ पोचू शकतो, बोलू शकतो, ती सगळ्यांना अधिकार आहे. ते त्यांच्या पद्धतीने करतायत, करू देत. पण आम्ही एका मुद्द्यावर ठाम आहे की मंजूर झालेली जागा आम्हाला कम्युनिटी सेंटर नको, बुद्धविहार हवंय. आणि बुद्धविहार होत नसेल तर जागा आमच्या ताब्यात द्या, आम्ही ते आमच्या पद्धतीने बांधू, स्वखर्चाने बांधू. हो, स्वखर्चाने बांधू. आमच्याकडे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही जी काही संस्था आहे त्या संस्थेची जर घटना पाहिल्या तर त्याच्यात मूळ 10 कलम आहे. त्याच्यामध्ये विहार बांधणं, विहाराचा संगोपन करणं हे एक कलम आहे. त्याला अनुसरून संपूर्ण देशामध्ये असलेली बरीचशी विहार ह्या भारतीय बौद्ध महासभेमध्ये रजिस्ट्रेशन झालेली आहे. आणि म्हणून या विहारासाठी सुद्धा बुद्धिस्ट सोसायटी ही करोडो रुपये खर्च करून स्वतःच्या बळावरती विहार बनवू शकते, एवढी ताकद आज संपूर्ण या भारतीय बौद्ध महासभेमध्ये आहे. तशा पद्धतीचा पत्रव्यवहार सुद्धा शासनाकडे केलेला आहे की आमच्या बळावर आम्ही विहार बांधू शकतो, आम्हाला पैशाची गरज नाही. पण तरी सुद्धा हे लोक आम्ही बांधून देतो, काय देतो, कम्युनिटी सेंटर, आणि नाव देतो विहार. हे आम्हाला मान्य नाही. आम्हाला नावासाठी विहार नको, कागदोपत्री रेकॉर्डला विहार दिसायला पाहिजे. आणि हे रेकॉर्डला जर विहार दिसत नसेल तर ते तुम्ही कितीही करोडींची इमारत बांधा, ती इमारत आम्ही कधीही विहार म्हणून ऍक्सेप्ट करणार नाही, आम्हाला मान्यच नाही. आणि म्हणून ही जी शासन आहे आणि जी चॅरिटेबल ट्रस्ट हे बौद्ध समाजातल्या भोळ्या बाबड्या लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात आहे काय. आणि या प्रयत्नाला तसं आता बऱ्याचशा लोकांपर्यंत आम्ही पोहोचलोय, बऱ्याचशा लोकांना याच्यातली जाणीव झालेली आहे. आणि म्हणून असं कितीही त्यांनी प्रचार केला तरी लोक त्याला बळी पडणार नाहीत, कारण लोकांची श्रद्धा ही विहारावरती आहे, कम्युनिटी सेंटरवरती नाही. दुसरा मुद्दा असा आहे
आता या पत्रकामध्ये म्हणताय की ते कार्यालयीन शब्द आहे, कार्यालयीन शब्द आहे, कम्युनिटी सेंटर म्हणून कार्यालयीन शब्द आहे, पैसे उपलब्ध करण्याकरता. पैसे समाजासाठी समाजमंत्री बांधण्यासाठी कुठल्याच समाजाला फंडिंग देता येत विहारासाठी देता येत नाही, नाही कुणालाही देता धार्मिक देता येत नाही, समाज मंदिर म्हणून देता येतो आणि त्याचा प्रत्येक अशा पद्धतीने करणार आहे. जर तिथं निधीचा दुरुपयोग जर उद्या आम्ही कम्युनिटी सेंटर ऍक्सेप्ट केलं, मान्य केलं, भविष्यामध्ये त्या विहाराला धोका, आज महाबोधी विहाराचा जो प्रश्न निर्माण झालाय बिहारमध्ये, तशा पद्धतीची अवस्था या विहाराची भविष्यात होऊ शकते. हे जर टाळायचं असेल तर आज याला विरोध करणं याच्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही, असा विषय आहे. नमस्कार. थिबाकालीन चॅरिटेबल ट्रस्ट गेले 2 वर्ष, या ट्रस्टची निर्मिती होऊन जवळजवळ 2 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि हा जो ट्रस्ट आहे, हा ट्रस्ट या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदयजी सामंत यांनीच बनवलेला आहे. तर या ट्रस्टचे सभासद मंगेश सावंत हे स्वतः बैठकीमध्ये बोलले होते की हा ट्रस्ट उदय सामंत साहेबांनी बनवायला सांगितला. मुळात असं आहे की हे ट्रस्ट आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत गेले 2 वर्ष आमच्या बौद्ध समाजाची दिशाभूल फसवणूक करत आहेत. कम्युनिटी सेंटर आणि बुद्ध विहार या 2 गोष्टीच्या पैलूवरती समाजाला खेळवण्याचं काम करत आहेत. याच्या पाठीमागे या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांचा राजकीय स्वार्थ आहे. कारण गेल्या विधानसभेच्या आधीच कम्युनिटी सेंटरचं ओपनिंग झालं, म्हणजे आज ते बुद्ध विहार म्हणतात आहे परंतु ते कम्युनिटी सेंटरचं ओपनिंग झालं आणि ते ओपनिंग त्या चॅरिटेबल ट्रस्टच्या लोकांना हाताशी धरून त्या ओपनिंगच्या निमित्ताने आमच्या या बौद्ध समाजातील लोकांना बुद्ध साहेबांचा प्रसारणी प्रचार करण्यासाठी गावागावामध्ये फिरवण्यात आलं. आज ही परिस्थिती तीच आहे. रत्नागिरी शहरामध्ये नगर परिषदेच्या निवडणुका आहेत, काही पुढे नगर परिषद जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहे आणि याचाच एक टायमिंग म्हणतात ना, टायमिंग साधत ही जी 23 तारखेला बैठक लावली आहे भीम या पॅन्थरनी, ती बैठक याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साधलेली आहे आणि तिथे पालकमंत्री साहेबांना संबोधित करण्यासाठी बोलवलेलं आहे. मुळात लोकांना माहिती आहे की हे कम्युनिटी सेंटर आहे, लोकांचा विरोध आहे. आपला 27 तारखेला मोर्चा झाला. आज जे ट्रस्टवाले गावागावामध्ये फिरत आहेत ते सांगताना काय सांगतात आहे की सामंत साहेब त्या कार्यक्रमाला येणार आहेत, तुमची जी काही कागदपत्र असतील, म्हणजे गावात तुम्हाला काही रस्ते बिस्ते पाहिजे असतील ते घेऊन तिथे या, म्हणजे गर्दी जमवण्याचा कार्यक्रम काय बघा. लोक या बैठकीला येण्यासाठी इच्छुक नाहीये. लोकांना परिपूर्ण माहिती आहे की ट्रस्टवाले दिशाभूल करतात आहे आणि भीम या पॅन्थर रजिस्टर, परंतु हे ट्रस्टचे लोक गावागावांमध्ये जाऊन सांगतात आहे तुमची काही रस्त्याची अडचण असेल, काही पाण्याची अडचण असेल, ते कागदपत्र घेऊन सावरकर नाट्यगृहामध्ये या, जेणेकरून त्यांना गर्दी जमवण्याचा हा केविलवाणी प्रयत्न आहे. आणि मुळात दुसरी गोष्ट, सामंत साहेब वारंवार आपल्या सभेमध्ये सांगत असतात की शासनामार्फत बुद्धविहार बांधून देतो आणि थिबाकालीन चॅरिटेबल ट्रस्टवाले कायम सांगत असतात की कम्युनिटी सेंटर हेच बुद्धविहार आहे. म्हणजे दोघांमध्ये सुद्धा गफलत बघा, समाजाला संभ्रम करण्याची ही व्यवस्था चालू आहे. आधी ह्या दोघांनी बसून हे निश्चित करावं की समाजाच्या कशा पद्धतीने संभ्रम निर्माण करतात आहे. आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की या रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री, सन्माननीय पालकमंत्री आहेत, जो 27 तारखेला मोर्चा झाला तो मोर्चा 2 ते 2,500 लोकांमध्ये झाला. एवढा विराट मोर्चा जर होत असताना आताची जी सभा आणि पालकमंत्र्यांच्या सभेला जाणार आहे, त्यांना निमंत्रित आहे, तर पालकमंत्र्यांनी आम्हा लोकांना म्हणजे थिबाकालीन बचाव संघर्ष समितीला जर निमंत्रण दिलं असतं तर आम्ही तिथे गेलो असतो. थिबाकालीन बचाव संघर्षाचे लोक पूर्णपणे ताकदीने उतरले असते, परंतु जर चॅरिटेबल ट्रस्टवाले आणि भीम या पॅन्थर हे जर निमंत्रक असतील तर आम्ही जाणार नाही, कारण ही दिशाभूल आहे, आम्हाला चांगलंच माहिती आहे. मग सामंत साहेबांची एक जबाबदारी होती की बौद्ध समाजाचा आम्ही घटक आहोत आणि जो बुद्ध विहाराच्या बाजूने एवढा मोठ्या प्रमाणात वर्ग आहे, सामंत साहेब त्यांना का बोलवत नाही आणि सामंत साहेब त्यांच्याशी चर्चा का करत नाही. सामंत साहेबांनी आपला हट्ट सोडून द्यावा आणि इथे समाजाला बुद्ध विहार आणि ती जागा
बुद्धविहार म्हणण्याची ती जागा बौद्ध समाजाला द्यावी एवढीच आमची विनंती आहे.